बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंढे यांच्या निर्घुण खुनाला तब्बल 18 महिने उलटलेत, पण आरोपी अजूनही मोकाट फिरतोय। पत्नी ज्ञानेश्वरी मुंढे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायासाठी एसपी ऑफिसच्या उंबरठ्यावर चक्रा मारतायत, परंतु न केवळ आरोपी मोकाट आहेत तर शेवटी हतबल होऊन ज्ञानेश्वरी मुंढे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। आज तो अल्टिमेटम संपलाय, त्यामुळे एसपी कार्यालयासमोर आज त्या आत्मदहन करणार असल्याचं स्पष्ट झालंय। परिस्थितीचा अंदाज घेत बीड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। या संदर्भातील अधिक तपशील जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, महादेव मुंढे यांचा निर्घुण खून परळीमध्ये करण्यात आला, पण 18 महिने उलटले तरी या संदर्भात काहीच तपास का झाला नाही? महादेव मुंढे यांचा खून जवळपास 18 महिन्यापूर्वी करण्यात आला होता आणि तहसील कार्यालयाच्या समोर ज्या ठिकाणी न्यायालय सुद्धा आहे अशा आवारामध्ये त्यांचा डेड बॉडी टाकण्यात आली होती। तेव्हापासून अद्यापपर्यंत जवळपास 18 महिने उलटून गेले, मात्र एकही आरोपी अटक केला नाही किंवा आरोपी सुद्धा निष्पन्न झाले नाही। या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरी मुंढे आणि त्यांच्या कुटुंबाने अनेक वेळा पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवले। तब्बल 7 तपासी अधिकारी देखील बदलले गेले, मात्र या प्रकरणामध्ये आरोपी निष्पन्न होत नाहीत। त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंढे यांनी 8 दिवसापूर्वी इशारा दिला होता आणि तो इशारा देत आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे। त्यांच्या कुटुंबाने सोबत ज्वलनशील पदार्थ सुद्धा आणलेला होता, बॉटल पोलिसांनी जप्त केल्या आहेत। मात्र पोलीस आणि मुंढे कुटुंबामध्ये थोडी शाब्दिक बाचाबाची देखील या ठिकाणी झाली। प्रामुख्याने जर बघितलं तर या प्रकरणामध्ये न्याय मिळावं ही प्रामुख्याने मागणी आहे। या प्रकरणात सुरेश धस असतील, त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणामध्ये आवाज उठवला होता, मात्र न्याय अद्यापपर्यंत मिळालेला नाही। त्यामुळे आता मुंढे कुटुंब कुठेतरी आक्रमक झालेलं आहे। पोलीस अधीक्षक यांच्या दालनामध्ये आता त्यांची बैठक देखील सुरू आहे। या अगोदर वारंवार जे पोलीस प्रशासनाने आश्वासनं दिली होती ते देखील आश्वासनं पाळली नाहीत। त्यामुळे आता कुठेतरी आक्रमक झालेलं मुंढे कुटुंब याची समजूत कशी काढली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। विशेषतः या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे, पोलीस प्रशासनावरती कोणाचा तरी दबाव आहे, अशा पद्धतीने देखील आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता पोलीस प्रशासन या मुंढे कुटुंबाची समजूत कशी काढणार आणि आरोपी नेमके अटक का होत नाहीत। या अगोदर देखील जे तपासी अधिकारी बदलले ते आरोपी पोहोचण्यापर्यंत गेलेले होते, मात्र त्यांनी आरोपीला अटक का केले नाही यासह अनेक प्रश्न निर्माण होतात। आणि या प्रकरणामध्ये आता पोलीस प्रशासन खुद्द नवनीत कावत यांच्या समोर आता ही बैठक सुरू आहे। त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीने त्यांची समजूत काढली जाणार, का आक्रमक झालेलं मुंढे कुटुंब पुढची? निश्चितच सुरेश, तर मुंढे कुटुंबीय आक्रमक झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी मुंढे यांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला आहे। धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।